आज बनवूया दम आलू. दिसते ना मस्त अशी ग्रेव्ही आणि ग्रेव्हीसुद्धा खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि खूप काहीसे इन्ग्रेडियंट्स यामध्ये मी वापरले नाही आहेत. अगदी घरामध्ये आपल्या अवेलेबल असतील ना, तेच साहित्य इथे मी वापरलेले आहेत. पण भाजी मात्र एक नंबर होते हां. चवीला तर अप्रतिम होती. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला तर मग आपण आज रेसिपीला चालू करूया. तर काय करायचे मंडळी, सर्वात अगोदर आपल्याला छोटे छोटे बटाटे घ्यायचे आहेत. अगदी मोठे नाही, एकदम छोटे छोटे जे असतात ना ते बटाटे निवडायचे आहेत. छोटे छोटे यासाठी घ्यायचे आहेत की कारण ते छोटे बटाटे आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे स्मॅश किंवा असं कापून वगैरे नाही घ्यायचे, तर अख्खा बटाटाच ह्या दम आलूमध्ये टाकायचे यासाठी. तर बटाटे आहेत ना ते शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सालसुद्धा काढून ठेवलेली आहे. आता काय करूया, गॅसवरती कढई ठेवूया आणि तळेल इथपर्यंत मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि ते बटाटे जे आहेत ना ते यामध्ये सोडून देऊया एक एक करून आणि बटाटे अगदी 3 ते 4 मिनिटभर फ्राय करून घेऊया. फ्राय केल्याने खूप छान अशी चव येते बटाट्याला. आणि तुम्ही हा दम आलूची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि खरंच खूप पौष्टिकसुद्धा आहे. यामध्ये मी तुम्हाला आता एक इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे, आता तो तुम्हाला दिसेलच पुढे. मस्त लागते त्या इन्ग्रेडियंट्समुळे ही भाजी जी आहे ना ती अधिक चवदार होते. बटाटेसुद्धा फ्राय झालेले आहेत. तर कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि खडे मसाले मात्र तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाका. तर आता आता टाकूया यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कांदा मात्र अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतण्यामध्येच खरी चव आहे, कारण कांदा कच्चा राहिला ना तर कच्चेपणाचा स्मेल येतो. तेलामध्ये कांदा मात्र अगदी मऊ झालेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे. यानंतर यामध्ये मी ॲड केलेलं आहे टोमॅटोची प्युरी आणि टोमॅटो मात्र 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता टाकूया यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट. ते सुद्धा मिक्स करून घेणार आहोत. या दम आलूमध्ये एक पौष्टिक असं इन्ग्रेडियंट्स मी वापरलेलं आहे आणि ती खरंच खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे आणि आरोग्यासाठी मात्र खूप फायदेशीर आहे. तर ती म्हणजे पालकची भाजी. तर पालकची भाजी स्वच्छ अशी धुवून मिक्सरला लावून त्याची प्युरी यामध्ये मी ॲड करणार आहे. त्याने खरंच खूप खतरनाक अशी चव येते. अप्रतिम लागता हा दम आलू त्यामुळे. तर यामध्ये टाकलेली आहे पालकची प्युरी, ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटभर ही पालकची प्युरीसुद्धा परतून घेऊया तेलामध्ये. छान असं परतलं गेल्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत मसाले, जसे की हळद पावडर, त्याचबरोबर धने पावडर, घरगुती लाल तिखट आणि गरम मसाल्याचा वापर इथे मी केलेला आहे. आता घरगुती लाल तिखटचं जे प्रमाण आहे ते आम्हाला थोडंसं तिखट आवडतं, यासाठी 2 ते 2.5 चम्मचचा वापर इथे मी केलेला आहे. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बनवून खायचं म्हणजे कसं चव पण वेगळी येते आणि खायलासुद्धा मजा येते. तर त्यासाठी थोडं वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या गेल्या ना की घरचेसुद्धा खूप खुश होतात आणि आवडीने खातात. सर्व जे मसाले आहेत ना ते वाटणामध्ये एकत्रित करून घेऊया, एकजीव करून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडंफार पाणी जे आहे ते मी मिक्स करणार आहे आणि परत एखाद मिनिटभर ही जी ग्रेव्ही आहे ना ती शिजवून घ्यायची आहे. आणि ग्रेव्ही मात्र मंडळी एक नंबर, खरंच खूप कमाल झाली होती. त्यामध्ये लागणारं पालक प्युरी, आलं लसूणची पेस्ट, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि खडे मसाले. सुगंध मात्र खरंच दरवळत होता. एवढी भारी ही ग्रेव्ही झालेली आणि दिसायला एवढी सुंदर दिसते ना, तर खायलासुद्धा खरंच खूप सुरेख लागत होती. तर एकदा ह्या माझ्या पद्धतीने दम आलूची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि आता यामध्ये टाकणार आहोत आपण जे फ्राय करून घेतलेले आलू आहेत ना, बटाटे आहेत ना छोटे छोटे, तर ते यामध्ये मी ॲड करून घेतलेले आहे. ते सुद्धा वाटणामध्ये मसाल्यामध्ये एकत्रित करून घेऊया. ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे एकजीव करून घेऊया आणि यानंतर जर तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तेवढं यामध्ये तुम्ही गरम पाणी यूज करू शकता आणि थोडंफार गरमच पाणी वापरायचं, कारण ग्रेव्हीला, कोणत्याही रस्स्याला, भाजीला गरम पाणी वापरलं गेलं ना की त्याची चवसुद्धा अधिक होते आणि तर्री मात्र खूप छान येते. यासाठी मी नेहमी कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणीच वापरते. तर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा स्प्रेड करून घेतलेलं आहे भाजीमध्ये. पूर्ण भाजी परत एकदा मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते यानंतर यामध्ये मी गरम पाणी वाढवणार आहे. तरी ते माझ्या आवश्यकतेनुसार गरम पाणी वाढवलेलं आहे.
गॅसची फ्लेम आहे ना, गरम पाणी वाढवल्यानंतर कमी करूया आणि एक उकळी फुटेपर्यंत वाट बघूया. म्हणजेच आणखीन 3 ते 4 मिनिटे असंच हे जे भाजी आहे ना त्याला शिजवून घेऊया. आणि वरतून सर्वात शेवटी आपल्याला टाकायची आहे बारीक चिरून कोथिंबीर. आणि असेलच तर कस्तुरी मेथीचा सुद्धा वापर करा, कारण मस्त लागते कस्तुरी मेथीने सुद्धा. भाजीची जी चव आहे ना ती अधिक रुचकर बनवते. तर त्यासाठी तर इथे माझ्याकडे कस्तुरी मेथी काय नव्हती, त्यामुळे मी फक्त कोथिंबीरच टाकलेली आहे बारीक चिरून. खरंच ह्याचा सुगंध जो आहे ना तो खूप छान येते, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये येऊन सांगा कशी झाली. ही मी माझी रेसिपी शेअर केलेली तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा नक्की सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता वरतून टाकलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि मस्त झाली ना मंडळी तयार ही भाजी. ही भाजी तुम्ही अगदी चपातीसोबत, राईससोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. मस्त लागतं. राईस आणि दम आलूची जे कॉम्बिनेशन आहे ना ते खरंच खूप कमालीचं आहे. आणि ग्रेव्हीसुद्धा बघू शकता, मस्त स्ट्रक्चर आहे ग्रेव्हीचं सुद्धा. अगदी दाटसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे. तर मग तुम्ही कधी करताय मंडळी दम आलूची रेसिपी? सेम हॉटेलसारखी चव होती हां खरंच. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.